राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मुंबईतील वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा मुंबईत 12 ऑक्टोबर 2024ला झालेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते. वांद्रे येथील निर्मलनगर भागामध्ये झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर चालत असतानाच अज्ञातांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये बाबा सिद्दीकी यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यांना खरं तर तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांना बाबा सिद्दीकी यांचा जीव वाचवण्यात अपयश आलं आणि रुग्णालयातच उपचाराच्या दरम्यान 66व्या वर्षी बाबा सिद्दीकी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजतंय. दरम्यान या प्रकरणी तपास करत असताना मुंबई पोलिसांचे स्पेशल कमिशनर देवेन भारती यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांवरती बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय आहे. यातील एक जण हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून अन्य एक जण हा हरियाणाचा आहे. तर या दोघांचा आणखीन एक साथी फरार असल्याचं समजतंय. सध्या या प्रकरणाचा तपास हा क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलाय अशीही माहिती समजते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास व त्यांची कारकीर्द नेमकी कशी होती हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि वांद्रे पश्चिम येथून 3 वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी यंदा म्हणजे 2024च्या फेब्रुवारीमध्ये काँग्रेस पक्षाची साथ सोडली होती आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे स्वतः सुद्धा वांद्रे पूर्वचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांची ओळख मुंबईतील काँग्रेसचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून होती. माजी आमदार, माजी मंत्री, पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख असलेले बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता तेव्हा काँग्रेससाठी हा खऱ्या अर्थाने एक मोठा धक्का ठरला होता. मिलिंद देवरा यांच्यानंतर एक महत्त्वाचा नेता काँग्रेस पक्षातून बाहेर पडला आणि त्यामुळे काँग्रेसची राजकीय वाटचाल किमान मुंबईत तरी थोडीशी कठीण झाली होती. कोणत्याही राजकीय पक्षासाठी सत्तेच्या बेरजेच्या राजकारणात बाबा सिद्दीकी यांच्यासारखे कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. 1995च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या वादळात मुंबईतील काँग्रेस पक्ष हा भुईसपाट झाला होता. 1999च्या निवडणुकीत थोडी बहुत उभारी काँग्रेस पक्षाला घेता आली आणि त्यावेळी जे काही थोडके आमदार निवडून आले त्यातील एक चेहरा होता बाबा सिद्दीकी यांचा. क्या आप सभी लोग जानते हो कि ये जो इलाका है यहाँ बाढ़ आती है और एक तरह से जैसा त्योहार होता है किसी मजहब का, उस तरह यहाँ हर साल बाढ़ आने का एक त्योहार, एक रस्म हो गया है. त्याआधी 1992 ते 97 या कालावधीत ते काँग्रेसचे नगरसेवकही होते. अगदी लहान वयातच ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. अल्पसंख्याक बहुल वांद्रे पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आणि कार्यक्षेत्र होतं. पक्षाचा साधा कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, राज्यमंत्री असा प्रवास त्यांनी पाहिला होता. 1999, 2004 व 2009 मध्ये असे सलग 3 वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. 2004 ते 2008 या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी बाबा सिद्दीकी यांच्या वाट्याला आली होती. मग अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो किंवा विशेष चर्चा, मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्या, चाळी, नागरी सुविधांचे प्रश्न बाबा सिद्दीकी नेहमीच हिरिरीने मांडत असत. 2014च्या मोदी लाटेत बाबा सिद्दीकी यांचा पराभव झाला आणि 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र आपल्या मुलाला म्हणजेच झिशान सिद्दीकी याला मतदारसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणून देण्यात बाबा सिद्दीकी यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणाशिवाय बाबा सिद्दीकी यांची आणखीन एक ओळख होती, ती म्हणजे त्यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाणारी इफ्तार पार्टी. या इफ्तार पार्टीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांसारख्या आघाडीचे बॉलिवूड तारका उपस्थित राहायचे. खरं तर शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामध्ये मागील कित्येक वर्षांमध्ये चालू असलेला अबोला हा बाबा सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये संपला होता, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.
आज जेव्हा बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं तेव्हा लीलावती रुग्णालयात संजय दत्त हा सुद्धा सगळ्यात आधी दाखल झाला होता. खरं तर महाराष्ट्राच्या या माजी मंत्र्याने काँग्रेस सोबत जेव्हा आपली राजकीय खेळी सुरू केली तेव्हा लगेचच काँग्रेस पक्षाचे माजी दिग्गज आणि अभिनेते दिवंगत सुनील दत्त यांच्याशी सिद्दीकी यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते. पुढे सिद्दीकी यांनी दत्त कुटुंबियांशी चांगलं जुळवून घेतलं आणि त्यातही संजय दत्त यांच्याशी त्यांचे कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण संबंध जोपासले होते. त्यामुळेच कदाचित आज जेव्हा बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा संजय दत्त हा सगळ्यात आधी लीलावती रुग्णालयात पोहोचला. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये पुढील तपास हा क्राईम ब्रांच तर्फे केला जातोय. याविषयी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सत्ताधाऱ्यांना आपल्याच घटक पक्षातील एका माजी मंत्र्याची सुरक्षा सुद्धा नीट करता आली नाही. याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा केली होती. दरम्यान या एकूण प्रकरणाचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपणही लोकसत्ता.com या वेबसाईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.